मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट. उतारा क्रमांक 2. रेडी स्टार्ट. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, हे आपण विविध भाषणातून ऐकत आलो, लेखांतून वाचत आला. पण आता त्याही पुढे जाऊन महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या आहेत. आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. विश्वनिर्मितीचे सूत्र स्त्रीतत्वात आहेच, पण विश्व संचलनाचे सूत्रही स्त्रीतत्वातच आहे. असंख्य रूपामध्ये त्याचे दर्शन घडत राहते. आई म्हणून, बहीण, पत्नी अशा अनेक नात्यामध्ये ती कुठेही कमी पडत नाही, किंबहुना सरस ठरते. मुलांना शाळेसाठी तयार करणे, मुले व पतीसाठी डबा तयार करणे येथपासून ते स्वतः ऑफिसची तयारी करण्यापर्यंत असंख्य कामे ती एकट्याने सांभाळत असते. तिच्यातील उत्तम व्यवस्थापक नेहमी जागृत असतो. ही मानवजातीसाठी मोठी देणगीच आहे. त्यामुळे 8 मार्च रोजी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. ती आपणा सर्वांसाठी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची मोठी संधी असते. परिच्छेद. समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या अनेक करारी कर्तृत्ववान महिला देशाला, राज्याला हे आपले भाग्यच. मोगली जुलमातून रयतेची सुटका करणाऱ्या शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ असो की समाजाचा विरोध झुगारून, अपमान गिळून, हाती पाटी घेऊन स्त्रीला साक्षर करणाऱ्या सावित्रीबाई फुले असो, यांनी समाज देशाला दिशा दिली आहे. अशा असंख्य कर्तृत्ववान महिलांचा वारसा पुण्यभूमी महाराष्ट्राला लाभला आहे. कुटुंब समाजाला पुढे घेऊन जाण्याचा वारसा अनेक महिला आजही राज्यात चालवताना दिसत आहे. परिच्छेद. राज्य शासनही महिलांनी पुढे येऊन नेतृत्व करावे, त्यांनी उद्योजिका बनावे, शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्रगती करावी यासाठी अनेक योजना व धोरणांची अंमलबजावणी करत आहे. या योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, शिष्यवृत्ती आदींच्या माध्यमातून त्या आपल्या पायावर उभ्या राहत आहेत, आत्मनिर्भर बनत आहेत. त्या केवळ सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नसून इतरांसाठी आदर्श बनून असंख्य महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. परिच्छेद. महिला जेवढ्या मृदू, संवेदनशील तेवढ्याच त्या करारी आणि धाडसी असल्याचे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. कोविड-19 यासारख्या महामारीच्या संकटातही त्याची प्रचिती आली. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी गावच्या अंगणवाडी सेविका रेलू वसावे हे त्याचेच एक उदाहरण आहे. एका बाजूस सातपुड्याच्या डोंगररांगा आणि दुसऱ्या बाजूस नर्मदेचे पात्र असल्याने गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाळ्यात त्यांनी मोलगी येथून गमनपर्यंत पोषण आहार वाहनाने आणावा लागतो. तेथून पायी चालत सिंदुरी नाला येथे होडीत बसून त्या नर्मदेच्या प्रवाहात चिमलखेडीला पोहोचतात. आपल्या कर्तव्यात खंड पडू नये म्हणून त्यांनी बोट वळवणे शिकून घेतले. कोरोना काळातही जीवाची पर्वा न करता नर्मदेतून बोट वळवीत. स्टॉप. या 105 पॅसेजची PDF मिळवण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करा आणि त्यावरून आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ही PDF मिळवा. तसेच आपले डिक्टेशन आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. डिक्टेशन कसे आहेत याबद्दल तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. धन्यवाद.